तुम्ही जर शिर्डीला जात असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा। डिस्क्लेमर, ह्या व्हिडिओमध्ये काही शब्दांचा पुन्हा पुन्हा वापर झालेला आहे आणि चुकीचा व्हिडिओ अँगल घेतला गेला आहे। तरीत आपण आपल्या रागावरती नियंत्रण ठेवून हा व्हिडिओ बघू शकता। धन्यवाद। तर गाईज, पहिला व्लॉग शिर्डी निमित्त बरोबर आहे का? मग होय खाऊन निघतोय शिर्डीला। कितीची बस आहे मागण्या? आधी 7 वाजताच्या बसने जाणार होतो आणि उशीर झाला थोडासा। पोहे बनवायमध्ये वेळ झाला तर आम्ही चाललो आता 8च्या बसने। तर गाईज, रिटायर झालेले कॅप्टन अमेरिका यांच्याकडून आम्ही पोहे घेतले। तिकडचं दर्शन दाखवता येईल नाही दाखवता येईल म्हणून इथं एक मंदिर आहे ते दाखवून दिलं। बस स्टेशनवरती आले गाईज आम्ही। आता इथून शिर्डीची बस आहे, दर 1 तासाला बस असते नाशिकवरून। तर मग थांबा, मला माहिती आहे का नाकामध्ये कॅमेरा चाललाय, पण पहिला व्लॉग आहे तर तुम्ही समजूच शकता। डान्स आम्ही जाणार आहे। तर काही सीन असं झालंय का मंगेश भाऊ ते असं मी बसनी प्रवास करता शिर्डीला जाण्यासाठी, तर त्यांनी एका बस स्टेशनवरती आणलेलं आहे जिथून बस शिर्डीला जातच नाही। काय म्हणायचं तुला याच्यावरती? याच्या पुढच्या स्टॉपवरून मी बसलो होतो लास्ट टाइम, त्याच्यामुळे मला तिथं जाऊन विचारलं तर ते म्हणे इथून गाडी शिर्डीला जातच नाही। या बस स्टॉपवरून न जाता दुसऱ्या बस स्टॉपवरून गाडी निघती, तर आम्ही आता दुसऱ्या बस स्टॉपवर जातोय। तर आमचा सरासरी 30 रुपये म्हणजे 120 रुपयाचा चुना लागला, लॉस झालेला आहे सकाळी सकाळी। तर काही कशी शिर्डीची बस भेटली आहे, पण तिकीट झालं 200 रुपये, 200 प्लस गेले, पण राऊंड फिगर 200च्या वर गेलेलं आहे। आणि बस तशी ठीक आहे, चांगली आहे, पण 200 रुपयामध्ये चांगलं जे भेटलं आहे ते म्हणजे झोपायला जागा। तर मग तुम्ही जर सकाळी लवकर येत असाल तर मग तुम्ही झोपून जाऊ शकता। तुम्ही जागा दाखवतो तुम्हाला। इथं मी चप्पल ठेवलेली आहे। पोचलोय गाईज शिर्डी बस स्टेशन। आता फ्रेश होऊन मस्त जाणार दर्शनाला। आणि तसं झोपलो होतो मी बसमध्ये, कारण की जागाच एवढी भारी भेटली होती। तर गाईज, इथं सीन असा झाला की फोन आणि बॅग ठेवतानाची शूट घ्यायचा मी विसरून गेलो आणि पहिला व्लॉग आहे तर तुम्ही समजूच शकता। तर काही 2 तासानंतर दर्शन झालं आणि तुम्ही माझ्या मागं बघू शकता तिथं आलेलं आहे। मस्त मूर्ती आहे, पाणी पण पडतंय। मंगे भाऊ, कसं झालं दर्शन सांगा जरा। दर्शन एकदम पद्धतशीर आणि शांतपणे झालेलं आहे। किती वेळ उभं होतो आपण? 2 तास? आम्ही 1 तास उभे होतो, 1.5 तास बसून होतो। आरती चालू होती, नेमकी आरती आम्हाला भेटली। नशीब आमचं एकदम सुखरूपपणे पूर्णपणे शांततेत दर्शन झालेलं आहे। आता आम्ही काय भोजनालयाकडे जाणार आहे, जेवण करणार आहे। जेवण बोलून दे, काय नाही एवढं। चलो, प्रसादालय। तर काही आता आम्ही निघालेलो आहे परत नाशिकला आणि
जी सकाळी बस भेटली होती तीच बस, तेच कंडक्टर, तेच ड्रायव्हर परत भेटलेले आणि नशिबाने वरती झोपायला परत जागा भेटलेली आणि एन्जॉय करणारे आता जाताना पण मस्त झोपणारे, पोटभर जेवण खाल्लं, प्रसाद खाल्ला थोडासा, त्याचं शूट घेता नाही आलं पण ठीक आहे आणि आता मस्त झोपून घरी नाशिकला जाणार. तर गाईज जाताना मी झोपलो होतो आणि एवढा गार झोपलो होतो का उठल्यानंतर मला आठवलंच नाही की मी व्लॉग बनवत होतो. तर असा होता आपला व्लॉग आणि पहिला व्लॉग आहे तर तुम्ही समजूच शकता.